सकाळी 7 वाजता जी शोभायात्रेला सुरुवात झाली होती ती शोभायात्रा आता संपत आलेली आहे। पाहायला गेलं तर महिला आहेत ज्या बाईक रॅलीच्या माध्यमातून कुठेतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत। कुठेतरी 150 वर्षे हे राष्ट्रप्रेमाची असं वंदे भारत मातरम असं त्यांनी म्हटलेलं आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। ताई, खरं तर तुम्ही पारंपरिक पोशाखामध्ये या शोभायात्रेत सहभागी झालेल्या आहेत। खरं तर तयारीला किती दिवस लागले? नाही, तयारी तर आमची ह्या पुढच्या गुढीपाडव्याची तयारी आमची आजपासून असते। खूप 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 अभिमान आहे, आम्ही मराठी आहोत, खूप अभिमान आहे। सर्वप्रथम मी सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि मला हे सांगायचं आहे की आपल्याला आता आपल्या राष्ट्राला 150 वर्ष पूर्ण झाली, ह्याचा आम्हाला अभिमान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। ताई, खरं तर एक मुलगी म्हणून ते यामध्ये सहभागी झालेला आहात, काय वाटतं एक महिला म्हणून पारंपरिक पोशाख? मस्त वाटतंय आणि अभिमान वाटतोय मराठी असल्याचा आणि छान। बाईक रॅलीच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश देण्याचा? संदेश की असंच सहभागी होत जा शोभायात्रेमध्ये। आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न आकांक्षा, मागची जी बाईक आहे ती विशेष आकर्षक सजवण्यात आलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही संवाद साधा। एक्झॅक्टली आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूयात की आपण पाहू शकतो की अत्यंत सुंदर अशी ही बाईक सजवलेली आहे फुलांच्या माध्यमातून। त्या स्वतः देखील सजलेल्या आहेत सुंदररित्या। असा हा पोशाख त्यांनी परिधान केलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर ताई, खरं तर शोभायात्रेमध्ये सहभागी झालात तुम्ही, काय संदेश देऊ? प्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत या वर्षी। त्या अनुषंगाने आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे आणि त्याला काहीतरी समर्पण म्हणून आपण मी मोराचा अटार केला आहे। किती दिवस लागले तयारीसाठी? मला 5-6 दिवस, एक आठवडा साधारण। वर्षीप्रमाणे या शोभायात्रेमध्ये सहभागी होता का? हो, 10 वर्ष झाले मला सहभागी होते शोभायात्रेत। महिलांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? महिला सक्षम आहेत। आपण आता बघतोय की इतर राष्ट्रामध्ये युद्ध वगैरे चाललेलं आहे, कोणावर कोणता प्रसंग येईल सांगू शकत नाही। महिला सक्षम आहेतच, पण पुढच्याही कुठल्या आगामी काळात संकट झालं तर त्याच्या सामोरं जाण्याची महिलांनी तयारी ठेवावी। तुम्ही थीम आता साकारलेली आहे